का जावंय कस काय येणं केलं? काय आला होता भेटायला तुम्हाला? काय म्हणतो बोला. काय नाही, कंप्लेंट होती एक. कंप्लेंट? हा, काय झालं तुमच्या पोरीची कंप्लेंट आहे. म्हणजे? नुसती फोनवर बोलत राहते ती. म्हणून कंप्लेंट द्यायला आले का तुम्ही? मग फोनवर बोलती म्हणजे कोणाला बोलती? मित्रांना. मित्रालाच बोलती ना, अजून कोणाला बोलत नाही ना. आपण हा म्हणजे असं एक एक दोन दोन तास. तुम्हाला चांगलं माहिती आहे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये सासू आहे आणि तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट नोंदवायला आले. तुम्हाला काही वाटतं का नाही थोडंफार? म्हणून आता मामीकडेच करू कंप्लेंट. कंप्लेंट मग मी काय करणार तिला? तुम्हाला काय करणार, तिला काय करणार आहे? समजून उमजून सांगायचं, घरातली घरात मिटवायचं ना. सांगितलं ऐकत नाही ते. बोलून बोलून कोणाला बोलती बरं? काय बॉयफ्रेंड आहे का? काय माणसांना बोलती? मित्राला मला काय बोलती ना. माहिती, मला काय माहिती. डायरेक्ट ओव्हर तोंड करून आली तुम्ही कंप्लेंट द्यायला इकडे लगी. एक एक दोन दोन तास. 4 तास बोलू द्या ना, तुमचं काम आवरून जातं ना घरातलं सगळं. जाऊ द्या, शिकलं सवरलेली बोलत असल. काम तसंच पडेल राहतं घरात. कस काय काम पडेल तिचं? चहा मागितलं, चहा टायमिंगवर भेटत नाही, नाश्ता टायमिंगवर भेटत नाही. आता तुम्ही तर मागा सगळं आलते तर सगळं चांगलं व्यवस्थित दिसलं मला. तेव्हा झालं, पण आता बिघडली ती. कस काय बिघडल ती? हा, कोणत्या कॉलेजच्या मित्रांचा फोन येतो तिला. अहो जावाई, मित्राशीच बोलती ना. काय वाईट? तुम्ही पण बोलत असाल तुमच्या मैत्रिणी सोबत. एवढं दोन दोन तीन तीन तास तुम्हाला मैत्रिणी असते त्यालाच ना. आहे, पण मी काय एवढं थोडा फोनवर बोलत बसतो. थोडं ऍडजस्ट करायचं. डायरेक्ट कंप्लेंट आता हवा आपल्या घरातली कंप्लेंट घेणं मला म्हणजे किती मुश्किल आहे सांगा तुम्ही. माझी इज्जत कुठपर्यंत जाईल तुम्हाला कळतं का काही? सांगा बरं. पोरीला समजायचं ना तुम्ही. मग मी येते घरी येऊन समजवते. हा, पहा आता काय करायचं, पहा तुम्ही. फोन करायचा मला, फोनवर सांगायचं. डायरेक्ट तुम्ही कंप्लेंट नोंदवायला आले, काय हे का तुम्हाला? फोन लागत नव्हता तुमचा. हा, फोन मला बंद करून ठेवावा लागतो. जेव्हा बंदोबस्तला असते ना मी, आमचा फोन स्विच ऑफ करून ठेवावा लागतो आम्हाला. त्याच्यामुळे आलो मी. संध्याकाळी फोन करायचा ना मला. मला थोडं माहित नव्हतं, ड्युटी माहित नाही ना तुमची कधी. ड्युटी माझी रात्री सकाळची. आता कधी कधी नाईट बॅच आहे. गणपतीमुळे ना लय जाम झालोय आम्ही. आता एवढे 8-10 दिवस थांबा तुम्ही, त्याच्यानंतर मी घरी येते, तिला समजवते. कंप्लेंट विचार भानगडीत पडू नका. कसं तुम्हाला खर्च, तिला वैताग होऊन जाईल. पोलीस स्टेशन काय तुम्ही सोपं नका समजू. फोन करा तुम्ही तिला. फोन करते मी. पोलीस स्टेशन म्हणजे कसं चुकीचे काम आहे, याच्यामध्ये तुमची इज्जत आमची इज्जत निघून जाईल. त्याच्यापेक्षा तिला मी फोन करते, तिला समजवते मी. हॅलो, काय ग बेटा? अगं जावई मला भेटायला आले इकडे पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट द्यायला. हा, जगावं का मरावा आम्ही? काय ग, कोणाशी बोलते तू फोनवर? अगं ठीक आहे, पण होती त्या कॉलेजच्या याच्यात मैत्री होती. आता काय गरज आहे तुला? लग्न झालंय, नवऱ्यासोबत नीट राहावा. त्यांना आवडत नाही ते का कृत्य करू नको ना तू. अगं ते डायरेक्ट कंप्लेंट द्यायला आले पोलीस स्टेशनला. हो, तू फोन करायचा ना. हे बघ बाई, तुला सांगते मी, संसारात व्यवस्थित लक्ष द्यायचं. थोड्या वेळ 5-10 मिनिटं फोनवर बोलायचं. त्यांची तक्रार काय माहितीये का? तुमची मुलगी फोनवर बोलती, ही तक्रार आहे त्यांची. ही तक्रार मला पाहिजे नाही. हे लवकरात लवकर शांत करून टाकायचं आहे वातावरण. जास्त फोनवर बोलायचं नाही. 5-10 मिनिटं बोलायचं, घरात लक्ष द्यायचं. ते जावंय म्हणता चहा देत नाही, जेवण देत नाही. मी काय ऐकते? हा, तुझ्या पसंतीने लग्न करून दिलं, तो अशी वागते का आता? हे चांगलं नाही बाळा. बघ, मी ड्युटी करते, घरात पूर्ण लक्ष देते, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. मला काय एकच काम आहे का? आज लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता माझ्या घरातला जर मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा टाइम आला तर काय राहील माझ्या इज्जत ते पोलीस स्टेशन मध्ये? बस, मला आता याच्यानंतर काही तक्रार पाहिजे नाही तुझी. माझ्या नाव कमी ताण आहे का? सांग. आता या गणपतीमध्ये आम्ही किती जाम झालोय. ते जावई माझ्याकडे एवढं तोंड करून आले, मामी तुमची पोरगी माझ्याकडे लक्षच देत नाही, सतत फोनवर बोलती. हा, त्यांना जेवण नाही टायमावर. काय फायदा आहे तुझ्यावाला घरात राहून? त्यांना जॉबवर जावं लागतं. लवकर डबा बनवून द्यायचा, चहा पाणी बनवून द्यायचा. 10-5 मिनिटं फोनवर बोलायचं आणि विषय कट करून टाकायचा. आता हा, त्यांना घरी पाठवून देते मी. तू पण काय बोलू नको, या गोष्टीवरून काय किरकिर करू नका तुम्ही. हो, मी येते ना रविवारी, येऊन जाते मी. सुट्टी मला रविवारी, येऊन जाते मी घरी. ठीक, ओके. तुमच्या समोर तिला झापलं मी. तुम्ही बी घरी जाऊन ओव्हरटेक बोलायचं नाही. तुम्ही बी लय बोलत राहता तिला. मी काय नाही बोलत हो, फक्त फोनवरून बोलतो मी. अहो, तुम्हाला काय अडचण आहे त्या फोनची? आता 2-2, 3-3 तास बोलायचं कोणती पद्धत आहे? तुम्ही तोपर्यंत एखाद्या मैत्रिणी सोबत बोलायचं. मला नाही ना माहिती नाही. काय जावं, पटायला पाहिजे तुम्हाला. असं नाही चांगलं. तिच्यावर असं काय पण आळ घेऊ नका. तिने असं शिक्षण करून लग्न करून दिलं तिचं मी, बरं का? तिचं कॉलेजचं काय असलं मग
तसं काहीच नाही आहे. काय पण ऑप्शन घेऊ नका पोरीवर तुम्ही, नाही तर तुम्ही बांधल्या जाशाल बरं का. मला समजावं आता तिला. तिला तुमच्या समोर फोन लावून बोलले तसं मी रविवारी येते तुमच्या मामाने मी येऊन जाते तिकडे. हा जा घरी जेवण बिवण करून घ्या. काय माहिती आता केलं का नाही जेवायला पण. केला असेल जा तिला लगेच फोन करून परत सांगते स्वयंपाक बनवून ठेव म्हणून. ठीक आहे येतो मग. हा चिकन घेऊन जा जातानी. पैसे अहो जावई म्हणजे नोकराला भेटलं मग त्याला मुळापासून खाऊनच घ्यायचं का. द्या 400-500 रुपये. फोन पे करते मी 300 रुपये. 300 चिकन घेऊन जा. बर ठीक आहे. फोन तर तोच नंबर आहे ना फोन. हा आला का आवाज बघा. हा आले आले. नक्की चिकन घेऊन जाणार जाताना एखादी क्वार्टर बिटर घेऊन बरं का. टेन्शन मध्ये घ्याशाल पिऊन ते 300 रुपये वाटोळा करून टाक. नाही ना हा नाही ना. मामी ऐका ना, काय आता एक गाडी घ्यायची होती मला. हा, मग पैसे लागत होते थोडे. आम्ही राजनी देखा ना की भीक मागणं चालू क्या. द्या थोडेफार. काय थोडेफार. अहो ड्युटी करता चांगले तुम्ही पण चांगल्या पोस्टवर कामाला आहे. आपल्या पैशाने घ्या ना गाड्या. मग थोडेफार द्या ना. मस्त मदत केली भाऊ तुम्हाला आम्ही. आता आम्हाला बी मला माझ्या दुसऱ्या लेकराचं पाव दे. 50,000 द्या, बाकीचे मी टाकतो. 50 रुपये बी भेटणार नाही माझ्याकडून. मस्त तुमच्या लग्नाला खर्च केलाय मी 2.5 लाख रुपये. मग लागणार खर्च आता ते राहिला का आतापर्यंत. राहिलं का म्हणजे आम्ही गेलो ना कर्ज बाजारी झालो ना सगळं डिपार्टमेंट झालं म्हणून काय झालं काय आम्हाला काय लय पगार आहे काय. दिले असते तेवढे 50,000. नाही नाही बाबा माझ्या पोराचा पाव द्या मला. उद्या माझ्या पोरग शिक्षणाला पैसे लागणार आहे. तुमचीच पोरगी हिंडन गाडी आहे. आता इथून पुढे तुम्ही तुमची जिम्मेदारी तुम्ही उचलायची. आमच्याकडून 1 रुपयाची पण अपेक्षा नाही करायची. अहो ती लय तक्रार करते, गाडी नाही म्हणते, हे नाही फिरवत नाही म्हणे. हप्त्यावर काढ ना तुमच्या अकाउंटला. हप्त्यावर काढा ना. माझे 2-3 हप्ते चालू पहिले. ती गावची शेती विकून गाडी घेऊन टाकावं नाही तर मग. शेती आई वडील नाही म्हणते ना. कसं काय नाही म्हणता. सांगायचं त्यांना जित करायची त्यांच्यापाशी. आम्हालाच बरं तुम्हाला वर तोंड करून मागता येतं. नाही तुमच्या लेकीला हिंडायचंय, मला थोडं हिंडायचं. काय नाही काय नाही तिकडच घ्या तिकडच फिरत बसा. करू द्या आम्हाला ड्युटी. जा तुम्ही. गेले असते तेवढे. नाही 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 हा. जा तुम्ही जा. जाऊ का मग. हा येतो मग. थोडं पोरीला सांगा. हा. हा येतो मग. हो. तक्रार नोंदवायला बी आला. आणली तक्रार नोंदवायला बी आला. वरतून 50,000 रुपये बी द्या. वा रे वा. म्हणजे यालाच पोरगी नोंदायची नाही वाटतं. काहीतरी कुरापत काढून राहिला पैशासाठी. त्याला वाटतं सासू पोलीस मध्ये आहे भेटून जाईन 50,000 रुपये. पण मी काय देते जरा पैसे. पुरीचा कम्प्लेटचा बहाणा करून आला वाटतं तो पैसे मागायला. मला का पोरं सोरं नाही का दुसरी. काय लोकांच्या विचारात पैशावाला दिसलं की त्यांना वाटतं आम्हाला सगळे देऊन टाकावं. आमच्या कष्टाचे पैसे राहतात ते. आम्ही जर रात्रंदिवस उभा राहू आमचे पाय दुखत आहेत सगळे.